नरकासुराचा वध. आता नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही. नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून. नरक चतुर्दशीच्या निमित्तानं ठाकरे सेना आणि शिंदे सेनेतील राजकीय युद्ध पुन्हा एकदा भडकलंय. ठाकरे सेनेनं शिंदे सेनेवर कठोर शब्दात हल्ला चढवलाय. नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केल्यानंतर नरकासुराचा वध करण्यासाठी तुम्ही शिवसेनेत आलात असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. इतकंच काय तर नरकासूर कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना अप्रत्यक्ष टोलाही लगावलाय. नरक चतुर्थी म्हणजे काय असतात? नरकासुराचा वध. आता नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही. तो वध, त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात. आता हा प्रवाह सुरू झालेला आहे. आजपर्यंत जे मतं चोरी करून तिकडे बसलेत त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही, पण चोरी चोरासकट आपण पकडलेली आहे. दुसरीकडे नरकासुराचा उगम गुवाहाटीतून झाला, त्यामुळे महाराष्ट्रातील या गद्दार नरकासुरांचाही राजकीय अंत होईल असा हल्लाबोल ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून, तिथून, आणि तिथून ते प्रेरणा घेत आहेत. पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो. करेक्ट, बरोबर ना? तसं या नरकासुराला, महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल. जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकू. दरम्यान शिंदे सेनेनंही ठाकरे सेनेच्या विधानांवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही आम्हाला आता नरकासूर म्हणले, पण आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा रेडे, गटारातली पाणी, प्रेत, आणखीन महिलांना आमच्या अश्लील काय काय शब्द वापरले महिला आमदारांना, हे राऊत बोलले आम्हाला. त्याच्यानंतर 24ला इलेक्शन झालं, राऊत कुठं राहिले आणि आम्ही कुठं गेलो? बरं का, राऊत जेवढं असं बोलतील ना तेवढे आमची मतं वाढतात, तेवढी आमची संख्या वाढतील, तेवढं राऊतांबद्दल सामान्य माणसाचं प्रचंड नाराजी सामान्य माणसामध्ये. महापालिका निवडणुकांसाठी आधीच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच ठाकरे सेना आणि शिंदे सेनेतील लढाई ही शाब्दिक टीकेपुरता मर्यादित न राहता आता प्रतिष्ठेची झाली आहे. सत्ता संघर्ष तीव्र होताना दिसतोय. ठाणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष आमने सामने उभे राहणार हे निश्चित. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत कोण कुणाला चितपट करतं, जनता कुणाच्या पाठीशी उभी राहते आणि राजकीय नरकासूर कोणता पक्ष ठरतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.